महाराष्ट्र शासनाने आरोग्यास घातक ठरणाऱ्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालून अनेक वर्षे उलटली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही बंदी कितपत प्रभावी ठरत आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा विक्रीचे वास्तव पुन्हा उघड झाले आहे. दिग्रस पोलिसांनी आरंभी गावात छापेमारी करत 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल 95,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 27 मे रोजी सायंकाळी करण्यात आली. गावातील विविध पानटपऱ्या आणि विक्री केंद्रांची तपासणी सुरू असताना पोलिसांना शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखू मिश्रित खर्रे मोठ्या प्रमाणात आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे केवळ विक्रीसाठी साठवलेला मालच नव्हे, तर खर्रे तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. यामुळे हा प्रकार केवळ किरकोळ विक्रीपुरता मर्यादित नसून स्थानिक पातळीवर प्रतिबंधित पदार्थांची निर्मिती आणि पुरवठ्याचे जाळे कार्यरत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणात निलेश सुभाष चव्हाण, अरविंद बाबूसिंग चव्हाण, जयसिंग दशरथ चव्हाण आणि प्रेम हरी पवार या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सुनील रेविचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह कोटपा कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोग, हृदयविकार आणि इतर अनेक जीवघेण्या आजारांचे प्रमुख कारण मानले जातात. त्यामुळे अशा पदार्थांच्या विक्रीकडे केवळ कायदा मोडण्याचा गुन्हा म्हणून नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याविरुद्धचे गंभीर कृत्य म्हणून पाहिले जाते. विशेषतः ग्रामीण भागात आणि युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असताना प्रतिबंधित पदार्थांचा असा खुला व्यापार अनेक प्रश्न उपस्थित करतो. शासनाने बंदी घातलेले पदार्थ एवढ्या सहजतेने बाजारात उपलब्ध कसे होतात? पुरवठा साखळी कुठून सुरू होते? आणि स्थानिक स्तरावर यामागे आणखी कोणते हात कार्यरत आहेत? हे प्रश्न आता तपास यंत्रणांसमोर उभे ठाकले आहेत. दरम्यान दिग्रस पोलिसांनी सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला असून अशा धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित गुटखा व्यापाराविरोधातील ही कारवाई केवळ एका गुन्ह्याचा तपास नसून समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिली जात आहे.